भारतामध्ये शुगरचे म्हणजेच डायबिटीजचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे। भारतात सुमारे 10 कोटींहून अधिक लोकांना मधुमेहाचा त्रास आहे। विशेषतः टाइप 2 डायबिटीज सर्वसामान्य आहे। अनियमित आहार, कमी शारीरिक हालचाल, मानसिक तणाव आणि मॉडर्न लाईफस्टाईल ही यामागील मुख्य कारणे आहे। मित्रांनो, या आजारावर योग्य आहार, नियमित व्यायाम आणि औषधांद्वारे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। मधुमेह नियंत्रित न राहिल्यास हृदयविकार, किडनीचा त्रास आणि डोळ्यांचे विकार होऊ शकतात। त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार खूप महत्त्वाचे आहेत। शुगर असलेल्या व्यक्तीने काही भाज्या टाळणे आवश्यक आहे, ज्या भाज्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो। या भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते। ह्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाची समस्या आणखीनच वाढू शकते। तेव्हा मित्रांनो, या भाज्या कोणत्या ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, इन्सुलिन पचलेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। पण जेव्हा शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन कमी होते किंवा अजिबात होत नाही, तेव्हा मधुमेहाची समस्या सुरू होते। अशा परिस्थितीत आहारात भरपूर गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो। मधुमेहाच्या समस्येत केवळ गोड पदार्थच टाळावेत असं नाही, तर भाज्यांची निवड करतानाही ती सजगतेने करावी लागते। ती करताना काही भाज्या या मधुमेहाच्या समस्येत वर्ज्य समजल्या जातात। नंबर 1, वाटाणा। मित्रांनो, तसे पाहिले तर हिरवा वाटाणा खाणे हे प्रकृतीसाठी चांगले मानले जाते, परंतु डायबिटीजवाल्यांनी मात्र जास्त हिरवा वाटाणा खाणे धोकादायक आहे। कारण हिरव्या वाटाण्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते। स्टार्च असलेल्या भाज्यांमध्ये हिरवे वाटाणे उत्तम असले तरी वाटाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 52 इतका जास्त असतो। त्यामुळे वाटाणे खाल्ल्याने मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर वाढते। वाटाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं। 1 कप वाटाण्यामध्ये 20 ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात। त्यामुळेच वाटाणा टाळता आला तर अवश्य टाळावा किंवा खाल्ल्यास तो अगदी कमी खावा। नंबर 2, हिरवा कांदा। मित्रांनो, हिरव्या कांद्यात नैसर्गिकरित्या काही प्रमाणात साखर असते, जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते। त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी हिरव्या कांद्याचे सेवन मोजमापात करणे आवश्यक आहे। जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते। तसेच पचनाचे विकार जसे की मळमळ, उलट्या, इरिटेबल बोवेल सिंड्रोम इत्यादी होऊ शकतात। हिरवा कांदा म्हणजेच स्प्रिंग ओनियनचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो। तसेच कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण देखील फायबरपेक्षा खूप जास्त आहे। त्यामुळे हिरवा कांदा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका संभावतो। मधुमेहाच्या रुग्णांनी हिरवा कांदा अजिबातच खाऊ नये असे नाही, मात्र ते योग्य प्रमाणात खावे आणि रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहावे। नंबर 3, बटाटा। मित्रांनो, जर तुमच्या साखरेची पातळी खूप जास्त असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला बटाटे खाण्याचा सल्ला दिला नसेल तर तुम्ही बटाटे खाऊ नये। आहार तज्ज्ञांच्या मते बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, म्हणूनच ते लवकर पचते आणि साखरेत त्याचे रूपांतर होते। म्हणूनच शुगरच्या पेशंटनी ते खाताना काळजी घेतली पाहिजे। परंतु याचा अर्थ असा देखील नाही की ते पूर्णपणे टाळावे। बटाटे जर योग्य प्रमाणात खाल्ले तर ते कोणतेही नुकसान करू शकत नाही। एकाच वेळी खूप बटाटे खाल्ल्याने साखर वाढू शकते, म्हणूनच फक्त बटाट्याची भाजी खाऊ नये। बटाटे इतर कोणत्याही भाज्यांमध्ये मिसळून खाल्ल्याने काहीही नुकसान होत नाही। बटाटे कमी प्रमाणात खाल्ल्याने रुग्णांना कोणतीही समस्या होत नाही। मात्र लक्षात ठेवा की तळलेले बटाटे किंवा फ्रेंच फ्राईज खाणे टाळावे, कारण त्यात भरपूर तेल असते आणि साखर नियंत्रित करणे कठीण होऊ शकते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबिटीसच्या पेशंटनी नेहमी दिवसा बटाटे खावे, रात्री बटाटे खाणे टाळावे। कारण बटाटे ही सहज पचणारी भाजी आहे। रात्रीच्या वेळी ती लवकर पचते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढण्याचा धोका वाढतो। म्हणून बटाटे फक्त दिवसाच खावे। नंबर 4, भाज्यांचे ज्यूस। मित्रांनो, भाज्यांचे ज्यूस आरोग्यास फायदेशीर असतात, पण मधुमेही रुग्णांसाठी जेवढ्या भाज्या फायदेशीर असतात तितके भाज्यांचे ज्यूस फायदेशीर नसतात। शुगरच्या रुग्णांनी भाज्यांचे ज्यूस टाळावे, कारण ज्यूस बनवताना त्यातील फायबर म्हणजे तंतू काढून टाकले जातात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असते। शिवाय भाज्यांचा रस वेगाने पचतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते। भाज्या संपूर्ण खाल्ल्यास शरीराला फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात मिळतात। त्यामुळे मधुमेही रुग्णांनी ज्यूस ऐवजी संपूर्ण भाज्या खाणे अधिक फायदेशीर ठरते।
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जेवढ्या प्रमाणात फायबरची आवश्यकता असते तितके फायबर भाज्यांच्या ज्यूसमधून मिळत नाही. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी भाज्यांचे ज्यूस टाळून भाज्या संपूर्ण खाणे हाच योग्य पर्याय आहे. नंबर 5. मका. मित्रांनो, आजकाल लोक भाज्यांमध्ये स्वीट कॉर्नचा भरपूर वापर करतात. पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर स्वीट कॉर्न किंवा मका अजिबात खाऊ नका. त्यात फायबरचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. मक्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम ते जास्त असतो, म्हणजेच हा पदार्थ रक्तातील साखर तुलनेने लवकर वाढवतो. जर मका जास्त प्रमाणात खाल्ला गेला तर तो मधुमेह नियंत्रणासाठी घातक ठरू शकतो. मक्यामध्ये नॅचरल शुगर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. हे कार्बोहायड्रेट्स शरीरात जाऊन ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अर्धा कप मक्यामधून 21 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि केवळ 2 ग्रॅम फायबर मिळतं. म्हणूनच मधुमेही रुग्णांनी मका खाणं टाळलेलंच बरं आणि खायचा झाल्यास त्याचं प्रमाण अत्यंत कमी असावं असं तज्ज्ञ म्हणतात. नंबर 6. गाजर आणि बीटरूट. गाजर आणि बीटरूट या दोन्ही भाज्यांमध्ये नॅचरल शुगर म्हणजेच फ्रुक्टोजचे प्रमाण तुलनेने जास्त असते. या साखरेमुळे या भाज्या मधुमेह असलेल्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात, विशेषतः जेव्हा त्या ज्यूसच्या स्वरूपात घेतल्या जातात. गाजर आणि बीटरूट संपूर्ण खाल्ल्यास फायबर मिळतो, जो रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असतो. मात्र ज्यूस बनवताना तो फायबर गाळला जातो आणि फक्त साखरयुक्त रस उरतो. त्यामुळे ज्यूस घेतल्यास साखर लगेच शोषली जाते आणि रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होते. मित्रांनो, गाजर किंवा बीटरूट संपूर्ण स्वरूपात थोड्या प्रमाणात खाल्ले तर चालू शकतात. मात्र रोज नियमितपणे त्याचा ज्यूस करून पिणे टाळावे. याऐवजी कडधान्ये, पालेभाज्या आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. नंबर 7. रताळे. कधी कधी मधुमेहामध्ये रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो, पण कमी ग्लायसेमिक इंडेक्स असूनही कार्बोहायड्रेट्सचे अधिक प्रमाण रक्तातील साखर वाढवते. जर तुम्ही थोडेसे सुद्धा जास्त प्रमाणात रताळे खाल्ले तर ते शरीराला हानी पोहोचवू शकतात. जर रताळे दररोज किंवा मोठ्या प्रमाणात खाल्ले गेले तर ते रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडवू शकते, विशेषतः टाईप 2 मधुमेही रुग्णांमध्ये. त्यामुळे साखरेची अनपेक्षित वाढ होऊ शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा की रताळे पूर्णपणे वर्ज्य नाहीत, पण ते मोठ्या प्रमाणात खाणे टाळावे. कमी प्रमाणात, उदाहरणार्थ अर्धा वाटी उकडलेले रताळे, तेही भरपूर फायबरयुक्त भाज्यांबरोबर खाल्ल्यास साखरेवर कमी परिणाम होतो. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच बघण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.